पारंपरिक पद्धतीने होळी सण साजरा। हिंदू धर्मियांनी घरांसमोर तसेच चौकाचौकात होळी पेटून केली पूजा अर्चा। हिंदू धर्मियांसाठी महत्त्वाचा असलेला व वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला होळी हा सण बुलढाणा शहरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। हिंदू धर्मियांनी आपापल्या घरासमोर तसेच चौकाचौकात एकत्र येत पारंपरिक पद्धतीने लाकडं तसेच कचऱ्याच्या होळीची मांडणी केली व त्यानंतर महिला पुरुषांनी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून होळी पेटवली। तसेच परंपरेनुसार एकमेकांविरुद्ध बोंबही मारली। अरे गर्मी नहीं है। या ना नहीं करना चल नीचे चला म्हणा जोरात होळी 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 रे होळी होळी रे होळी। होलिका माता की जय। होलिका माता की जय। बोलते का? जय। फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी हा सण साजरा करतो। भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये याला वेगवेगळी नावं जरी आहेत तरी त्याची साजरी करण्याची जी पद्धत आहे ती समान आहे। जसं की होळीचे जे लाकडं असतात ते औषधी वनस्पतींपासून तोडलेले असतात। त्याला जाळल्यानंतर जी राख तयार होते ती सुद्धा एक औषधी वनस्पती म्हणून दुसऱ्या दिवशी जो धुलीवंदन असतो तर त्या धुलीवंदनासाठी ही होळीची राख वापरतात। त्यामध्ये जे औषधी गुणधर्म असतात आयुर्वेदानुसार त्याचं खूप महत्त्व आहे आणि दुसऱ्या दिवशीचा तो धुलीवंदन आहे तो आपण होळीच्या राखेसोबतच आज होळीच्या दिवशी होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या झाडाच्या काड्या जमा करून वगैरे त्याबरोबर गौऱ्या वगैरे हे करून एरंडाची पानं वगैरे हे करून संध्याकाळी होळी पेटवली आणि त्याबरोबर पुरणाचा नैवेद्य करून तो नैवेद्यही होळीला दाखवला। तसेच होळीच्या निमित्ताने होळी पौर्णिमेच्या दिवसाने वाईट गोष्टींवर मात करण्यासाठी म्हणूनही आपण होळीचा सण साजरा करत असतो। आणि होळीच्या दिवसापासूनच म्हणजे उष्णतेचे उन्हाळा तर ऑलरेडी आधी सुरू झालेलाच असतो पण उन्हाळ्याची आणखीन तीव्रता ही होळीच्या दिवसापासूनच सुरू होती। खरा उन्हाळा हा होळीच्या दिवसापासून चालू होतो आणि होळीमध्ये जी राख तयार होते त्याच्यामुळे उष्णता कमी होण्यासाठी ती राखी वापरली जाते। दुसरं केलं जातं नारळ म्हणजे हे एक म्हणजे वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींसाठी वापरलेली मात आहे। आज फाल्गुनी पौर्णिमा आहे म्हणजे होळीची पौर्णिमा आहे परंतु याच्या एक महिना अगोदर एरंड्याचं दांडा रोवला जातो कारण हे वैज्ञानिकदृष्ट्या किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या सणाने पटवून दिलेलं आहे। आणि त्या दिवशीपासून आपण ज्या गाईच्या शेणाच्या गौऱ्या तयार करून त्या वाळवल्या जातात त्या जमा केल्या जातात आणि आज आम्ही तीच तयारी केली। सगळे लाकडं आणले गौऱ्या आणल्या होळीची तयारी केली सुंदर अशी होळी तयार झाली। आमच्या परिसरातले सर्व बालकापासून तर वृद्धापर्यंत सर्व जमा झालेले आहेत आणि नंतर तिला पहिले सुवासिनींनी पूजा केली पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला आणि होलिका माता की जय म्हणून तिचा जय जयकार करून प्रदक्षिणा मारून आम्ही खूप आनंद। होळी हा सण जो आपण साजरा करतो तो शिवाजी महाराजांच्या काळापासून आतापर्यंत साजरा होत आलेला आहे आणि शिवाजी महाराज जेव्हा होते त्या काळात
भारतात होळी कशा प्रकारे साजरी करायची करायचे ते मी सांगते. आधी होळी पेटवायची आणि त्याच्यात एक नारळ टाकायचे आणि वेगळे लोक तिथे यायचे आणि जो पण त्या होळीतून नारळ काढून दाखवेल त्याला खूप मोठं बक्षीस सोन्याचं कडं असं भेटायचं आणि त्या काळापासून आपण होळी साजरा करतो.